नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पचायला हलकी आणि करायला सोपी अगदी डाळ खिचडी. त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता 1 वाटी तांदळासाठी अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. आता डाळ आणि तांदूळ मी 1 ग्लास पाणी घेऊन स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहे. डाळ तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून ठेवायचं आहे. हे साधारण 5 ते 6 मिनिटं डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी गॅसवरती कुकर ठेवून त्याच्यामध्ये 1 पळी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी फोडणी दिलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालणार आहोत. जिरे व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता याच्यामध्ये मी 1 कट करून टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी कट करून कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे. कोथिंबीर पण फोडणीमध्ये थोडी टाकायची म्हणजे खिचडीला चव छान येते. आता कोथिंबीर टोमॅटो सर्व तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. टोमॅटो थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत 1 चमचा हळद. त्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे 5 ते 6 मिनिटं भिजत ठेवलेले डाळ आणि तांदूळ याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये डाळ तांदूळ घालून घ्यायचं आहे. डाळ आणि तांदूळ हे देखील 2 मिनिटे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. म्हणजे खिचडीला रंगसुद्धा छान येतो आणि व्यवस्थित मिक्स होते. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. 1.5 वाटी डाळ आणि तांदळासाठी मी इथं 2.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता. जास्त चिकट हवे असेल तर तुम्ही 3 वाटी पाणी घालू शकता. मी इथं 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे. ते देखील आता व्यवस्थित तांदूळ मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावायचं आहे. कुकरला झाकण लावून आपण याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. म्हणजे आपली खिचडी एकदम मऊ आणि व्यवस्थित शिजेल. तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला कुकर थंड करून घ्यायचा आहे आणि वरचं झाकण काढून घेतल्यानंतर आपली अशी खमंग वाफाळती डाळ खिचडी तयार झालेली आहे. ही खिचडी चवीला सुद्धा एकदम छान लागते आणि करायला अगदी झटपट होते. तर आपली खमंग डाळ खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा.